तर मामा काय सांगतात बरं, आपले जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून शेळ्याची जात निवडतात, तर ही काटेवाडी जात का घेतली पाहिजे? मग मी तेच सांगितलं की गावरांपेक्षा मग मला ते स्वतः मी पाहितलं केलं आणि ते लक्षात आलं म्हणून मी काटेवाडी निवडली. काटेवाड आणलं त्यावेळेस इकडे तर 2024 ला ते आपल्या महाराष्ट्रात आज काटेवाड करतायत. त्यावेळेस असं नव्हतं. ती शेळी होती कोणाकडे होती, जे आपले धनगर बांधव आहेत पश्चिम महाराष्ट्राकडे मोठे मेंढपाळ, त्यांच्या मेंढ्यात एखादी उंचीपुरी शेळी असायची आणि मग ती शेळी असायची. त्यांना विकत द्या म्हणलं तर ते लोक देत नव्हते. ती काटवाड आहे, त्याला बी जात माहित होती का नव्हती, पण ते नाव कधी सांगत नसत की ही काटवाड आहे किंवा ही अशी आहे असं काही सांगत नव्हते. तर ती शेळी काटवाड आहे म्हणजे आपल्याकडे ती कुठेही सूट होती. तुम्ही बंदिस्त करा, अर्ध बंदिस्त करा, फिरस्ती ठेवा. आता माझा चालू आहे, आता पिकं वाढले हे उगं पडक आहे म्हणून इथं. याच्यानंतर माझं बंद होतं ते दिवाळीला मी परत माझं ओपन चालू होतं, कारण मला चारा व्यवस्थापन खर्च करायची गरज पडत नाही. अशा टोटल शेळ्या ज्याच्यामध्ये तर याचं दूध जास्त असल्यामुळे पिल्लू लवकर मोठं होतं. सगळ्यात मोठं सगळ्यात जास्त शेळी पालनात तुम्हाला काय पाहिजे? पिल्लू. जसं कोंबडीमध्ये अंड पाहिजे तसं याच्यात पिल्ल महत्वाचे आहेत. मग त्या पिल्लाचं दूध जास्त असल्यामुळं पिल्लू लवकर विक्रीला येतात. मोठं असल्यामुळे किंमत चांगली येते. जसं तुमचं 6 महिन्याचं गावरांचं पिल्लू सरासरी विकायला गेलं तर 7-8 हजारापर्यंत विकतं. हे पिल्लू 4 महिन्याचं झालं तरी 12-13 हजार आपण पहिले व्हिडिओ. आता मी तुम्हाला मेनूला ठेवलेलं पिल्लू आपल्याकडे बाकीचे विकले तर मागच्या व्हिडिओच्या 4 महिन्याचं पिल्लू 3 लिटर दूध जेव्हा आपण म्हणलं. पहा शेतकरी मित्रांनो, आपण त्यांची जी काटेवाडी जातीची शेळी आहे ते दावा करत आहेत की 3 लिटर ती दूध देते. आता आपण पाहूया ती शेळी कशी आहे, 3 लिटर दूध देते का खरंच. आता त्यांनी एक चॅलेंज असं केलंय, 3 लिटर जर दूध नाही दिलं तर शेळी फुकट. शेळी फुकट म्हणतात बघा. शेळी फुकट, 1 रुपया द्यायचं नाही. हे बघा 4 महिन्याचं पिल्लू आहे. 4 महिन्याचं काटेवाडीचं बोकड आहे. काटेवाडीचं बोकड आहे. पहा शेतकरी मित्रांनो, काटेवाडीचं बोकड कशा पद्धतीने 4 महिन्याचं आहे आपण पाहू शकता. 4 महिन्याचं बोकड गावरांमध्ये आणि यामध्ये तुम्हाला बदल दिसत असेल, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. आता हे काटेवाडीचं आहे, 4 महिन्याचं आहे. याच्यासाठी काही याला टॉनिक ते खुराक वगैरे जे म्हणतात ना युट्यूबवर सगळे चालतात, असलं काही केलेलं नाही. माझ्या शेळ्यात खाते फिरते. याला याच्यावर 1 रुपया दुसरा काही खर्च नाही की त्याचा डेव्हलप करायचंय खूप मोठं करायचं. ते जे बेटल लोक म्हणतात तर ते हे होत नाही, तेवढ्या खर्चाची त्याला गरजही पडत नाही. याचे जोडीदार आहेत ना ते 3 महिन्यापूर्वी विकलेले आहेत. सकट 11,000 रुपये. आता हे दुधावर आणि अजूनही दूध पिते ती. दूध आणि बाहेर चरूनच समजा. चरूनच. तसलं खुराक बिराक पेंट गहू हरभरा तसलं काहीच नाही. हे लोक काही म्हणजे चालल्याने फायदाच आहे. पण काय आता तुम्ही 25 शेळ्या करायच्या 50 तुमचे पैसे किती जातील त्या खुराकात? थोडं जरी केलं फुकट. बरोबर. आता 3 लिटर दूध देणारी शेळी कोणती? 3 लिटर दूध सरासरी सगळ्या शेळ्या देतात. पण कोणत्या मोठ्या साठीच्या पण साधारण दुसऱ्या व्यतापासूनची जर शेळी घेतली तर कळडं पिऊन 2 लिटर दूध तर कुठंच गेलं नाही. कोणती बी शेळी निवडा तुम्ही, पहिल्यावर सोडून. हा माझा अनुभव आहे. बरोबर. आणि ते बी आता सांगतो तुम्हाला, जे 3 लिटर दूध कोणती शेळी देते ती. आता ती एक आहे, तिची आहे आपण जी दाखवली होती. मोठ्या स्ट्रक्चरच्या शेळ्या 3 लिटर दूध देतातच पिऊन. शेतकरी मित्रांनो, त्यांच्या आपण संपूर्ण शेळ्या जर बघितल्या तर शेळ्याची हाईट, शेळ्याची पूर्ण जर आपण बघितली रचना कशा पद्धतीने आहे काटेवाडीची आपण पाहू शकता. शेळ्या पूर्णपणे चरून बसल्यात म्हणजे त्यांचं पोट लवकरच भरलेलं आहे. हे बघा आता ही शेळी 3ऱ्या वेळात खाली 2 मिनिट पहिले झालेली 6 शेळी. एवढा दात आता कडदात करायली 6 दात म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात येते. 6 दात. आता तुम्ही सांगा गावरान शेळी एवढी 3ऱ्या वेळातली असू शकते का? दुसरी गोष्टीचं स्ट्रक्चर असं असल्यामुळं शेळी मोठी. पहा शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने ही काटेवाडी जातीची शेळी आहे. बरं, एक खासियत अजून सांगा. शेळी थोडी इकडे घ्या सावलीमध्ये. आता ही जी आपली काटेवाडी जातीची शेळी आहे, तर या शेळीच्या जातीमध्ये जर बघितलं तर मला संपूर्ण शेळ्याच्या अंगावरती केसाचं प्रमाण जास्त दिसतंय आणि काही शेळ्या तुम्ही अशा भादरील्यासारखे दिसतात. काय कारण नाही? आज कसं असतं, त्या जातीचं वैशिष्ट्य तिथलं वैशिष्ट्य. ह्या शेळ्यावरती आपल्या मेंढ्यावनी केस येतात. याची उन्हाळा सोडला का आता आपला पावसाळा सुरू. आता माझी कातरण चालू झाली. आता बघा याच्यात 5-7 शेळ्या तुम्हाला कातरलेल्या दिसतात. ही शेळी जर कातरण केल्यानंतर हे केस जातात, त्याच्यातून होणारा खोपा वगैरे ह्या ज्या गोष्टी ते हे होतात आणि शेळीला परत 15 ते 1 महिन्यामध्ये तितकीच चमक मारते ती शेळी. हे कातराव आपण जसं मेंढी कातरतो तसं हे मात्र करावंच लागते ह्या शेळीला.
हे तिचा जन्मजातचा त्या जातीचा गुणधर्मच असावा. कटिंग करावंच लागतं. कटिंग करावंच लागतं. कटिंग पहा, केली तर शेतकरी चांगली. मित्रांनो ती शेळी बघा, कटिंग केलेली शेळी ही दाखवा एकदा. ती एक शेळी कटिंग केलेली आहे. पहा, कटिंग हे बघा. केल्याच्या नंतर शेळी कशा पद्धतीने आता तुम्हाला ही पहिलं रूपाट आहे आपण कटिंग केलेली. हा. पहिल्यांदा खाली झाली, आता दुसऱ्यांदा भरली, म्हणजे आता दुसऱ्या वेळात आहे. हा हा. बरं, आता यासाठी ब्रीडिंग साठी आपण काटेवाडीचाच ब्रीडर निवडला पाहिजे का कसं बरं, काय नाही, आता सांगता? ब्रीडर तुम्हाला कसं असतं, जसं ज्याचं हे असेल. तर आम्ही तर काटेवाडीच ब्रीडर ठेवलेला आहे. हा माझा काटेवाडीवर आपल्याला काम करायचं ठरलं, हा आपल्याकडे काटेवाडीच ब्रीडर आहे सगळा टोटल. हा. काटेवाडीच्याच यांनी सगळ्या भरलेल्या आपल्या आहेत. ही टोटल शेळी काटेवाडीच आहे. याच्यात गावरान निघणार नाही. बरं. आता तुम्हाला जे लिटर दुधाचं म्हणलं, आता ती एक दाखवली म्हणजे ती काय एक निवडक आपण युट्यूब व्हिडिओ करत म्हणूनच नाही हा, दाखवली. ही दुसऱ्या वेळातली शेळी. हा. हे बघा आता दाखव कास वगैरे तिची एकदा. आता ती शेळीला लांब होती. हे बघा, हिला अजून 1 महिना टाइम आहे. आता तिचं कास आणि तिचे स्ट्रक्चर बघा कासेचं. 1 महिना टाइम आहे की? 1 महिना टाइम आहे अजून वेळ. बरं. आता मिनिमम ही जी 1 महिना टाइम असलेली शेळी, तर ह्याची एक अंदाजे किंमत किती होईल बरं? आता हिची अंदाजे किंमत आपण सांगायला 27-28 वगैरे सांगतो. आता ते उद्योग आहे काय, 10 जर लांबून लोक येतात, पट्ट्या घेतली तर पट्टीमध्ये आपण सरासरी लावून देतो. एक अशी शेळी विकायची असली तर आजच्या रेट मध्ये 27,000 रुपयाला आहे. 27,000 रुपये 27,000 रुपयाला एकटी विकायची असतात. एकटी विकायची असेल तर. हा, आपल्याकडून लोक लांब लांबून येतात ना, तर त्यांना आपण अशा शेळ्यांची 24,000 पट्टी करून देतो. तुम्ही 5 निवडा, 10 निवडा, 5च्या पुढच्या. बरं, मिनिमम किती घेतल्याच्या नंतर समजा त्याची किंमत होती, समजा नाही म्हणजे ते पट्टी असते, मग तुम्ही 5 निवडा, 10 निवडा, 15 निवडा. 5च्या पुढे समजा किंमत कमी होती. हा, मग कारण कसं असतं, त्यात छोटं मोठं बी माप लागतं. हा हा एखादी मागं हा. हे लांबून आलेले असते. हा. अशा हिशोबाने तुम्ही एकच मोठ आपलं कुठे बाबू हा 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 हा. शेळीवर माणूस बसला का, जवळ आपला पहिला व्हिडिओ होता बसून हा, दाखवले. हा, हा. आता बी चॅलेंज होतं त्या शेळी कोणत्या माणसाने बसा, शेळी वाकली का हा. त्या दासू पांढऱ्याला 65,000 रुपयाला पण जोडा दिलेला, म्हणजे 32,000 शेळी दिलेली. आता ह्यात आहे का तसली बसण्याजोगती आहे आ- शेळी? त्या स्ट्रक्चरची शेळी आता नाही, ह्या एखाद्या वेळेसच माप. जवळच्या शेळ्यात हा, पण ह्याच्या दुसऱ्या वेळात आहेत ना ह्या. हा, हा. यांची उंची वाढणारच आहे ना. 4थ्या वेळापर्यंत शेळीची उंची वाढत राहते. हा हा हा. जास्त पहा शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती त्यांच्या शेतामधून जाणून घेत आहोत, जशाच तसं जे आहे नॅचरल पद्धतीने. तर ही शेळी काय सांगतात त्या शेळीबद्दल? आता काठीवाडीमध्ये पूर्ण शिंगाचे स्ट्रक्चर कसं असतं, आपल्या हरणांचे काळविटाचे पिल्ल शिंग कसे असतात हा. तसे पिळदार शिंग असतात. हा. खाली लोळ्या असतात. हा. लोळी ही येणार शेळीला. हे आपण ते मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं लोकांना. ते आता होंडा माप सहसा येत नाही, हा तर ही होंडी शेळी आहे बघा. हा. हे बघा, हिला अजून 1.5 महिना टाइम आहे. 1.5 महिना टाईम. 1.5 महिना टाइम आहे. बर. आणि ही दुसऱ्याच वेळातली दुसऱ्या येतवाची. 4 दात आहे फक्त. म्हणजे ह्या ज्या अशा गोष्टी द्या, हा हे गावरांमध्ये तुमच्या बिटलमध्ये. आता बिटलला मी नावं ठेवत नाही, हा हा पण साधारण शेतकऱ्याला बिटल करायला परवडत नाही. हे माझं मत आहे बरं का हो एक. हा हा. बरोबर आहे. म्हणजे लोकांशी आपण खराब आहे आपलं हे असं बोलतो. कारण कसं, बिटलला फक्त शेतकरी दाम लावतो. हा हा. व्यापारी वजनाशी मतलब आहे. जात कोणती त्याला त्याच्याशी काही घेणं देणं बरोबर आहे. नाहीये. ते किती किलो भरण हा आणि त्याचे पैसे किती होतील हा विचार आहे. ह्याच्यामध्ये ती गोष्ट नाही. आता शेळी एक अर्धी गाव भरतात. हा ही शेळी जर गाव भरली हा तर तुम्हाला 3 किलो रुपये आजचा रेट आहे 70 रुपये आजचा रेट. हा. सात्विक 200 रुपये तर तुम्हाला पर्यंत द्यायला लागेल. तर तसा धोका झालाच एखाद्या शेळी. हा. आणि माझ्याकडे आता झालेली बी एक शेळी तशी. तिचं 3 लिटर दूध. 3 लिटर. 3 लिटर पर डे, दोन्ही टाइमच. बर. सात्विक 210 रुपये दूध खाली. म्हणजे माझी ओळख एका शेळीत विकू शकते एक रोजंदारी. बरोबर. आणि ती 6 महिन्यात लागते परत. धोका आहे का? म्हणून आपण जर जसं तुम्ही किंवा शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे शेतकऱ्यांकडून. आणि आता बरेचसे जण ओळख आणि माहिती व्हायला लागेल. काठीवाड आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीला माझ्या अंदाजाने मागणार. काठीवाड. बर. कारण बिटलचं होतं, आजही बिटल होतं, पण बिटलला फक्त घेणारा शेतकरी हाऊस म्हणून घेतो. त्याचं ब्रीड एवढ्याला मग ते 30,000ची पाणी घ्यायची, ती सांभाळायची, ती लागायची, नंतर तिला बोकड व्हायचं, ते मोठं व्हायचं, मग ती 1 लाखाची किंमत व्हायची. असं लई होत नाही. ती एखादी गोष्ट होत असते. याच्यात सगळे तुमचा चालू प्रपंच याच्यावर चालू शकतो. आपण शेतकरी तर शेतकऱ्याला जोडधंदा हा केलाच पाहिजे. हा जसा आपला आग्रह असतो हा. तसं तुम्ही फक्त प्राण्यावरती आणि शेतकऱ्याच्या जोडतीच काम करता. हा हा. मग माझं ते किंवा माझा तर धंदा होते, पण माझ्यासारखे अजून 10 जणांनी उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे. ही तळमळ आहे. व्यवसाय तर मी काय असं समाजकार्य म्हणून वाटतोय थोडा, हा. पण जाहिरात म्हणून नाही हे चाललेलं सगळं. आपण एकच व्हिडिओ शेतकऱ्यांचा फायदा व्हावा.
एका व्हिडिओवर आपलं 1 वर्ष गेलं दुधाळ साहेब. हा हा हं? हा एका व्हिडिओवर 1 वर्ष गेलं आणि विक्री व्यवस्था पण तिथून सुरू झालं. काही डोक्यातही नव्हतं, काही हा, नव्हतं. हा. पण मग तुम्ही घरी पाळण्यासाठी आणल्या होत्या पाहण्यासाठीच केलेलं खेळ होतं. पण शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागला तुम्हाला बी कुठेतरी 2 रुपये राहिले आणि रिस्पॉन्स मिळाला. त्या हेतूने तुम्ही समजा एक मिनिट